महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून व श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रमुख मार्ग 92 वरील मजरेवाडी पेट्रोल पंप ते गुरुदत्त साखर कारखाना या मार्गावरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे। या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक सुकर झाली असून शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच गुरुदत्त कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसामुळे व अवजड वाहनांमुळे डांबरीकरण झालेल्या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडून रस्ता खचला होता। त्यामुळे हा रस्ता चांगला व्हावा यासाठी नागरिकांनी श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडे मागणी केली होती। श्री घाटगे यांनी या रस्त्याच्या कामाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री रामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। महाराष्ट्र राज्याच्या सन 2024-25 या अर्थसंकल्पामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग प्रजिमा 92 मजरेवाडी पेट्रोल पंप ते गुरुदत्त साखर कारखाना हा रस्ता 7.5 मीटर रुंदीने काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। मागील 2 महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम सुरू होऊन हा रस्ता पूर्ण झाला। सध्या या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले। तसेच श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांचे आभार मानले। कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी यस न्यूज।